क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा होळी निमित्ताने यात्रेत फाग मागण्याची प्राथमिक प्रथा आजही टिकून यात्रेत लाखोंची उलाढाल। आदिवासी भागात पारंपरिक होळी सण उत्साहात साजरा केला जातो। या सणाला रोजगार, नोकरी, चाकरमानी, कामधंदा निमित्ताने बाहेरगावी गेलेले आवर्जून गावाकडे परतत असतात। सुरगाणा येथे होळी निमित्ताने दुर्गादेवीची यात्रा भरते। यात्रेत कपडे, टॅटू, चैनीच्या वस्तू, पाळणे, खेळणी, मनोरंजनाचे कार्यक्रम, मोदका कुवा, मुखवटे, मिरवणूक या गोष्टींचा समावेश यात्रेत होतो। लोककला, करमणुकीचे साधन, तमाशा हे लोकरंजनाचे माध्यम हमखास पाहायला तरुण वर्ग हजेरी लावतात। तालुक्यात शेती सिंचनाअभावी 70% आदिवासी बांधवांचे रोजगार, कामधंदा, शेती मजुरीकरिता देशी सधन भागात स्थलांतर होत असते। असे असले तरी होळी साजरी करण्यासाठी हमखास आपल्या गावी परतत असतात। मोठ्या आनंदात होळी साजरी केली जाते। यात्रेत शोभेच्या वस्तू, खेळणी, ज्वेलरी, नियमित वापराच्या घरगुती शेती उपयोगी वस्तू, कपडे, मिठाई, गूळ, खोबरे, वाटी, खजूर, दाड्या, नवीन कपडे लत्ते यांची खरेदी केली जाते। चक्रीय पाळणे, रहाट पाळणे, मोदका कुवा, मनोरंजक खेळ, टॅटू, गोंधळे यांची रेलचेल असते। यामध्ये कोटींची उलाढाल होते। यात्रेत विविध लोककला, लोकसंस्कृतीचे दर्शन घडते। संबळाच्या तालावर सटवाई, मरियाई, डोंबारी, मादळ नृत्य, पावरी नृत्य याचे दर्शन घडते। लोकरंजनाबरोबरच लोककला सादर करून या भागात फाग मागितला जातो। फाग म्हणजे कला सादर केल्यानंतर 5 ते 10 रुपये फाग मागतात। फाग मागताना कलाकार। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।